मित्रांनो, हे आहे निसर्गाचा चमत्कार, निसर्गाच्या कलेतून तयार झालेले खुंड. मित्रांनो, हे आशिया खंडातील एकमेव ठिकाण आहे जिथं अशा प्रकारचे रांजण खळगे पाहायला मिळतात. त्यामुळे याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पण नोंद झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रांजण खळगे. आशिया खंडातील सगळ्यात मोठे रांजण खळगे. मित्रांनो, रांजण खळगे साठी तर हे फेमस आहेच, पण इथं दोन मंदिर आहेत. मळगंगा देवीचे मंदिर एक आहे नगर जिल्ह्यात आणि एक आहे पुणे जिल्ह्यात. शेजारी इकडे बघू शकता, तुम्हाला दाखवतो. ही जी दोन मंदिरं दिसतात मित्रांनो, ही आणि ती देवी, त्यात काय फरक आहे? दोन्ही दोन्ही बहिणीच आहे का? 7 जणी. मित्रांनो, हा जो पूल बघता त्याच्या एका साईडला नगर जिल्हा, एका साईडला पुणे जिल्हा आहे आणि मधली कुकडी नदी आहे. तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे रांजण खळगे. आशिया खंडातील सगळ्यात मोठे रांजण खळगे आणि ह्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण नोंद आहे. आता मी आहे, इकडे बघू शकता, आता मी आहे कुकडी नदीवर. आणि कुकडी नदी ही बांध आहे, एक डिव्हिजन आहे 2 जिल्ह्यांसाठी. इकडे आहे पुणे जिल्हा आणि इकडे आहे नगर जिल्हा. तर नगर जिल्ह्यातील आम्ही आता निगोज गावात आहे. निगोज गावामध्ये आहे आशिया खंडातील सगळ्यात मोठे रांजण खळगे. माझ्या बरोबर आहे कोमल आणि यश. नदी बघतोय का? कुठली नदी आहे? कुकडी नदी. कुठली? कुकडी. मित्रांनो, रांजण खळगे म्हणजे काय बघूया. मित्रांनो, पाण्याच्या प्रवाहामुळे जे नदी पात्रात गोल गोल रांजण आकार खळगे तयार होतात त्याला रांजण खळगे म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये पॉट होल्स असे म्हणतात. तर मित्रांनो, ह्याची इतिहास काय आहे तो पण आपण बघणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ. प्रेशर बघू शकता पाऊस झाल्यामुळे. आणि रांजण खळगे बघू शकता कसे आहेत. मित्रांनो, हे आहेत छोटे छोटे. तर चला पुढे जाऊया आणि या पाण्याचा आवाज बघ किती मस्त येतोय. पुढे गेल्यावर तुम्हाला असली रांजण खळगे. रांजण खळगे म्हणजे पॉट होल्स, इंग्लिशमध्ये त्याला पॉट होल्स म्हणतात. तर चला बघूया आपण रांजण खळगे पुढे गेल्यावर कसे आहेत आणि ते कसे बनतात त्याची पण मी माहिती सांगणार आहे. नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. मित्रांनो, आता नव्याने हा पूल बनवल्यावर आलेला आहे रांजण खळगे बघण्यासाठी. कसं काय, आधी नव्हता हा पूल आहे ना? आधी नव्हता. ते झुलता पूल पण असं झुलता ब्रिज पुढे. चला हाय. मित्रांनो, हे आहे निगोज मधील मळगंगा देवीचे मंदिर. तर चला आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. बघू शकता कशा प्रकारे इथं एक पर्यटन स्पॉट बांधल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळं इथं भरपूर भाविक येतात आणि त्यामुळे इथं सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. मंदिर पण एकदम मस्त बनवण्यात आलेलं आहे. मित्रांनो, दर्शन घ्या मळगंगा देवी निगोज. मित्रांनो, हा जो झुलता पूल आहे त्याच्या एका साईडला आहे नगर जिल्हा आणि दुसऱ्या साईडला आहे पुणे जिल्हा. तर आता आपण नगर जिल्ह्यातली मळगंगा देवीचं दर्शन घेतलं. तर पलीकडे जाऊया पुणे जिल्ह्यातली म्हणजे टाकळी हाजी मधली मळगंगा देवीचं दर्शन घेऊया आणि नंतर तिकडचे जे रांजण खळगे ते बघूया. हल्ल्यागत वाटतंय का? हो, वाटतंय की. मित्रांनो, हा पूल केबलवर टाय केलेला बघा असं, त्यामुळे असं हल्ल्यागत वाटतंय. मी इकडे पाठीमाग बघू शकतो. मित्रांनो, हे बघून निसर्गाची किमया काय आहे ती कळती नक्की. काय कलाकुसर आहे. मित्रांनो, आता आपण ब्रिज क्रॉस करून नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यातल्या टाकळे हाजीमधल्या मळगंगा देवीच्या मंदिरात आलो आहे. आता इथं दर्शन घेऊया आणि इथं कोण माहिती सांगणार असेल तर माहिती बघूया. काय इतिहास आहे, आजी सांगतात का माहिती बघूया. त्याला दर्शन घ्या. ही आणि ती देवी, त्यात काय फरक आहे? दोन्ही बहिणीचे पण पुन्हा जिल्हा नगर जिल्हा असे. दोन्ही बहिणीच आहे का? 7 जणी बहिणी. 7 जणी आणि बाकीचे 5
उमरड, बेलापूर, पिंपळवंडी अशा ठिकाणी पूजासाठी यायची. मित्रांनो, त्या आजीच्या म्हणण्यानुसार ह्या दोन्ही देवी बहिणीत टोटल 7 बहिणीत आणि त्या 7 बहिणींनी मिळून एका रात्रीत हे जे रांजण खळगेत हे कुंड आहे हे खोदलेलं आहे, अशी काही आख्यायिका आहे. त्या आजींच्या म्हणण्यावरून त्यांच्या बोलण्यावरून मला समजलं. तर मित्रांनो, प्रॅक्टिकली आता बघूया कशा प्रकारे हे रांजण खळगे बनले जातात. मित्रांनो, रांजण खळगे बनायला पाण्याचा प्रवाह सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा बेसाल्ट खडक लागतो आणि नदीमध्ये माती नसावी लागते. पाण्याच्या प्रवाहाबरोबर एखादा दगड आहे अशा प्रकारच्या खड्ड्यात गेल्यानंतर भोवऱ्यासारखा फिरायला लागतो आणि त्याची दगडाचं घर्षण होऊन त्याच्या आतमध्ये अशा प्रकारचे रांजण खळगे तयार होतात. अशा प्रकारे हे सगळे रांजण खळगे बनलेले आहेत मित्रांनो. हे काही एका दिवसात नाही बनलेले, ह्याच्यासाठी हजारो वर्ष लागलेले आहेत मित्रांनो. बघू शकता अशा प्रकारचा दगड आहे. हे आहेत निगोजचे रांजण खळगे. हे नैसर्गिकरित्या तयार झाले दगडाच्या घर्षणातून आणि ह्याच्यामध्ये जे दगडी आहेत ते सगळे गोल होते आणि गोल दगडाच्या घर्षणातून हे रांजण खळगे तयार झाले. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असता व्हिडिओ लाईक करा, चॅनल नवीन असाल फॉलो करा, सबस्क्राईब करा.